अंगणवाडी सेविकांना कामावरून काढून टाकण्याच्या बेकायदेशीर नोटिसा जिल्हा परिषद सेवेने पाठवल्याचं सांगत या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी आज प्रचंड मोर्चा काढलेला आहे। आपण बघू शकता की आपल्या समोर या सगळ्या अंगणवाडी सेविका आहेत ज्यांनी क्रांती चौकातून जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढलेला आहे। या मोर्चामध्ये हजारो अंगणवाडी सेविका सहभागी झालेल्या आहेत। जिल्हा परिषद कार्यालयावर जाऊन त्या ठिकाणी या सगळ्या अंगणवाडी सेविका जेल भरो आंदोलन सुद्धा करणार आहेत। आयटक संघटनेच्या वतीने हा निषेध मोर्चा व जेल भरो आंदोलन सुरू करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे। आपण या संदर्भात अधिक समजून घेणार आहोत। आपल्या सोबत राम बाहेत आहेत। सर, काय सांगाल तुम्ही? एक मोठा मोर्चा काढला, एक तर 45 दिवसापासून संप सुरू आहे। आज आयटकच्या वतीने आम्ही हा निषेध मोर्चा काढलेला आहे। तो जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्ण जाधव यांच्या निषेधार्थ, तसंच महाराष्ट्राच्या ICDS आयुक्त जे आहेत रुबल अग्रवाल यांच्या निषेधार्थ एकीकडे 45 दिवसापासून संप सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी 3दा चर्चा झाली, आदिती तटकरेशी 2-3दा चर्चा झाली, मिनिट्स तयार आहेत, प्रोसिडिंगच्या कॉपी आम्हाला त्यांनी दिल्यात। एकीकडे असं सकारात्मक चालू असताना दुसरीकडे रुबल अग्रवाल आणि विकास मीना हे दहशत निर्माण करत आहेत। 24 तासाच्या आत तुम्हाला अंगणवाडीतून काढून टाकूत हा कुठला नियम झाला? कारण की त्याचा कायदा काय सांगतो? जर कर्तव्यात कसूर केली तर 10 दिवसाची नोटीस देऊन काढत असतात। घरची मोलकरी नाही का विकास मीनांच्या? अंगणवाडी कर्मचारी म्हणजे त्यांच्या घरची मोलकरी नाही। अरे तुरे बोलायचं अंगणवाडी कर्मचाऱ्याला, 24 तासाच्या आत काढून टाकूत म्हणायचं। त्यांच्या शेतातली शेतमजूर नाही आहे ती, त्याला काही नियम आहेत, कायदे आहेत। आणि म्हणून या दहशतीच्या निषेधार्थ आज हा राज्यभरचा जेल भरो आणि आंदोलन आहे। आमचं काही मागणं नाही आहे। रिटायर झाल्यानंतर हिनी काय करायचं? अगोदरच 10-10.5 हजार मिळतात, 200 रुपयापासून काम करत करत आमच्या लढ्यामुळे ती आली 10,000 पर्यंत। आणि आज समजा ती रिटायर झाली तर तिला काही खडकू मिळणार नाही आहे। म्हणून आमचं म्हणणं आहे की पेन्शनचा नियम करा। महत्त्वाचं मागणं ग्रॅच्युटीचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे, ते मान्य करा आणि मानधनवाढ करा। एका बाबीचा आभार मानतो आम्ही। महाराष्ट्रातील 13,000 मिनी अंगणवाडीचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करण्याची आमची मागणी त्यांनी मान्य केली। 10 जानेवारीला GR काढला, आम्ही त्याबद्दल शासनाचे आभारी आहोत। पण बाकीच्या मागण्यासंदर्भात त्यांनी काही आम्हाला कळवलं पाहिजे, यासाठी हे आहे। तर अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांना काढून टाकण्याच्या निषेधार्थ एक मोठा मोर्चा सध्या जिल्हा परिषदेवरती निघालेला आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।